त्या मला सांगा. हा गोलंदाज काउंट केला टाका. हा आमच्या डीजेवर काउंट होईल काशीनाथ माशी, मग गोलंदाज टाका. सारांश इलेव्हन डहाणू आपण बघत आहात. काशीनाथ माशी नावाचा गोलंदाज टाकतो. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. भाऊ आहेत मला वाटतं. यस हो, घराणेशाही खेळ आहे हो. त्यांच्या काकांचं नाव घ्यायला पाहिजे, निखिल अंबेरे. वाट अ बॉलिंग, काय जबरदस्त गोलंदाज. मुंबईची दारं ठोठावली होती पण का राहिला माहिती नाही. ओ ह्याच आमचे ह्याला देखील बघायला मिळतात. ओ हो हो, तीच धार बघायला मिळते. कोण म्हणतात की अवजारे जुने झाले की धार लागत नाहीये. हो, त्या धाराचे तुमचं जर मजबूत असतील ना एखादं अवजाराचं लोखंड किंवा तुम्ही पोलादापासून, तसा पोलादी पुरुष तुम्हाला बघायला मिळतोय. संजान, उमरगाव, भिलाड अशी अनेक मैदानं गाजवणारा, ज्याने अवकाळीत आपल्या गोलंदाजीने त्या काळामध्ये भल्या भल्यांची नहरम मोडलाय असा हा गोलंदाज काशीनाथ माची. चेंडू टटवलाय, चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या पाठीमागे खेळ जातोय. वेल जज काय पोझिशन घेतली बघा, बॅकफुटला गेले, समोर चेंडू ठेवला आणि चेंडूला अलगत आपला मध्ये म्हटलाय आय लव्ह यू माझी आहेस तू, आणि झेलबाद. छत्रपती टाळ्या असायला पाहिजेत प्रज्योत अंबेरेसाठी, हिंदुस्थानाचा नामांकित खेळाडू म्हणून बघायला आपल्याला प्रत्येक जोरदार टाळ्या बघायला पाहिजे. व्यासपीठावर प्लीज विनंती आहे, अशा खेळाडूसाठी जोरदार टाळ्या करायला पाहिजेत की ज्या खेळाडूने आज भारतामध्ये आपला दबदबा निर्माण केला. एका वरोडसारख्या ग्रामीण भागात असताना आपण अजून देखील ग्रामीण आहेत, आपल्याकडे बिल्डिंग झाल्यामुळे आपण तसं नाही, कारण आपल्याकडे मोजक्या ट्रेन आहेत हो. जेव्हा एक एक मिनिटांनी 5-5 मिनिटांनी जेव्हा पालघर स्टेशनवरून ट्रेन जाते तेव्हा खरं आपण शहरीकरणमध्ये जाऊ. आता आपल्याला तासन-तास थांबावं लागते. प्रज्योत अंबेरेसारखा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. खऱ्या अर्थाने ते का घडले त्यांना विचारा की माझ्या काकामुळे बोललं. त्याचा काका निखिल अंबेरे, वॉट अ टॅलेंटेड बॉलर, काय गोलंदाजी टाकायचा. तो पॉन्सूट नॉलीमध्ये जास्तीत जास्त खेळलाय. लेडर क्रिकेट तुम्हाला अपोलो खेळून खेळताना बघितलाय. मुंबई रणजी स्क्वॉडमध्ये देखील त्याचा नंबर लागता लागता राहिला. काही काना माणसाला आपलं आयुष्य कसं घालवायचं बऱ्याचशा सवयी असतात, त्याच्यामुळे गेले. अन्यथा एक खूप मोठा तारा सितारा या जगामध्ये तुम्हाला डहाणू तालुक्यातला बघायला मिळतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन द्वंद्व युद्धांचं, दोन महापुरुषांचं संघर्ष या मैदानावर बघायला मिळते. काशीनाथ विरुद्ध प्रज्योत. हो, चांगल्यापणे खेळून काढला. स्क्वेअर लेगच्या रिझनला इथे थोडीशी मिसफिल्डिंग होते, धनुष्कडनं मिसफिल्डिंग झाली. एक धाव पूर्ण केलं, बघता बघता दुसरी धाव बघायला. पायावरचा चेंडू फ्लिक केला गेला, अप्रतिम. हल्ली प्रज्योत अंबेरे तो गोलंदाज नाही आहे. एका हाती सामना फिरवण्याची ताकद, एका हाती चांगली बॅटिंग करण्याची अष्टपैलू म्हणून ज्याने नाव कोरलाय तो प्रज्योत अंबेरे मॅन फ्रॉम वरोर एक्सप्रेस या नावाने संपूर्ण भारतात ओळखला जातोय. तो फलंदाज इकडे बघायला मिळतोय. काय सुंदर आयोजन केलंय हो. 5 कॅमेऱ्यानिशी बघताना 20 नेटवर्कचा तो क्लास, तो दर्जा. सर्व नेटवर्क, आमचं पाटील नेटवर्क त्यांचा देखील क्लास चांगला आहे. ओम साईचं कौतुक करावं लागेल, सर्वांचा क्लास चांगला आहे. प्रत्येक जण आपली वेगवेगळी छटा वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात आणि मला आनंद वाटतं की काका तुम्ही आमचंच नका नाव घेऊ, तर आपल्या भागात जेवढे नेटवर्क आहे तेवढं प्रत्येकाचं नाव घ्या. हे आमचे 20चे कालचे मालक देखील सांगून गेलेत. ओहो हो, काय गोलंदाजी बघायला मिळते. कोण म्हणतील की 50 गाठलेला हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. यस, लेग बायच्या रूपामध्ये धावसंख्या 2 निवडते धावसंख्या होती ती 4. अतिशय दर्जेदार स्पर्धा. आपण ज्या गावात पहिली सुरुवात केली आणि आशुतोषजी तुम्ही पहिले ज्या गावात इथे पाऊल ठेवलं तो वडकुन गाव, त्या गावातला खेळ तुम्हाला बघायला मिळतो. काय ती स्पर्धा, काय ते पब्लिक, हा 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 हा. आज देखील ते कौतुक करावं तेवढं कमीच. ओ, चेंडू पडल्या तर थोडासा बाहेर निघतोय बघा. या वयात देखील त्याच्याच पद्धतीची गोलंदाजी अवांतर धावांशी वाईडच्या रूपात स्कोर वाढतोय. पण हा असतो काशीनाथ माची. धारदार गोलंदाजी असतात, अनेक फलंदाजांना हरवते. तेव्हा अमोल राऊत सारखा नरपडचा जबरदस्त फलंदाज असायचा, त्याला देखील थांबवण्याचं काम याने केलंय. वॉट अ टॅलेंटेड खेळाडू अमोल. हा पॅकर म्हणून जायचा आणि याला पॅकर कुठे बोलायचे, मोना सिसी, जे आजच्या तारखेमध्ये तुम्ही बघत आहात तो संघ संजयांचा असायचा.
लो फुलटा आज बघा व्हरायटीज काय बघायला मिळते. ह्याला तर म्हणतात ना जुनं सोनं आज देखील महागात वाढलंय. आज लाखाच्या वर तुमचं तोळं गेलाय, पण तेव्हा 2-5 हजार घेतलं सोनं का महागात झालंय. तशी दर्जेदार ही गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. सुपर पिस्सा बॉलिंग काय कौतुक करावं. दोन्ही संघ मातबर वरोरचा संघ नवोदित आहे कारण त्यांच्याकडे तेवढा अनुभव कमी आहे, पण प्रज्योत आंबेसारखा एक महान खेळाडू तुम्हाला इथे बघायला मिळतोय. ओहो बघा व्हरायटीज प्रत्येकाने यूट्यूबवर बघा. 6 चेंडू 6 धाटणीचे टाकले गेले, 2 चेंडू स्टंपात टाकले, मग लेग ब्रेक टाकला, त्यानंतर चेंज ऑफ पेस टाकला. आता चेंडू पुन्हा त्याच्या शरीरापासून पहिलं षटक संपलं पॉवर प्लेचं आणि 5 धावा दिल्यात. मी म्हटलं होतं ना यानंतर आपण काशीनाथ माशीचा देखील इनिंग ब्रेक नंतर सत्कार करणार आहोत. त्या काळात यूट्यूब नव्हतं, असे तर मोठमोठे खेळाडू तुम्हाला बघायला मिळाले असते. एमआरआयच्या चेंडूमध्ये गाजवणारे हे गोलंदाज आज आपण पाहत आहात. बघूया दुसरे षटक घेऊन कोणता गोलंदाज येतोय. युवराज सारखा मोठा बॅटर आणि उमरोळीची गतवर्षीची स्पर्धा पहिली नाईट मॅच जिंकणारा हाच तो संघ होता. आणि पॅकर कुठचे, तो पॅकर फक्त माझ्या सफाळ्यामधले, नो आउटसाइडर पॅकर. फक्त पालघर तालुक्यातले पॅकर घेतले आणि लाख मोठाची स्पर्धा मोठमोठ्या पॅकरला पराभूत करून जिंकणारा संघ हा तुम्हाला तो संघ बघायला मिळतो. पहिली नाईट मॅच उमरोळीच्या गावातील संघ बघायला मिळतो. काय जबरदस्त क्रिकेटचं आयोजन केलं हो. जेवढं कौतुक करावं या स्पर्धेत तेवढं करी. लाख मोलाची स्पर्धा असताना जसा इतिहास रचला या गावामध्ये की पहिली मोठी स्पर्धा आपण बघतो तसा इतिहास रचलाय बोथ साईडनी खेळताना. आणि 5-5 कॅमेरे पहिल्यांदा या पालघर तालुक्यात तुम्हाला बघायला मिळत. अवर डहाणू तालुक्यात देखील घ्या, नाहीच पाहिलं आम्ही कुठे, कारण मी जिथे समालोचन केलं आजपर्यंत 5 पाहिलेत, 5-5 6-7 लेदरला, पण इथे तुम्हाला 5 कॅमेरे बघायला मिळतात. आता बाकी अँड बदललाय गोलंदाज मला वाटतं नितीन आहे का. यस नितीन हा एक उगवता तारा आहे, खूप चांगली क्षमता आहे गोलंदाजी टाकण्याची, चांगला फलंदाज आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं संपलं, अवघ्या 5 धावा निघाल्यात. प्रज्योतला बाकी आता मोठी फलंदाजी आपल्या संघासाठी, पण प्रज्योत आहे, प्रज्योतकडे क्षमता आहे 2 षटकात देखील. चला घाई करा, 20 मिनिटांमध्ये षटकं टाकायचे. डहाणू बघा 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकायची आहेत. त्याच्यामध्ये आम्ही ड्रिंक्स ब्रेक घेतो, प्लेयर बाहेर जातात ते देखील टायमिंग अरेंज करतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त गेलात तर मग तुम्हाला शेवटच्या षटकात एक खेळ सर्कलच्या आत. नितीन ओहो मनिंगा बघायला मिळतो. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू 130 अतिक्रमण. डहाणूचे खेळाडू असे म्हणे का गोलंदाजी करतात तर फक्त राजधानी त्यांच्याकडे थांबते, तासे 120 किलोमीटर धावणारी जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला. विकेटमध्ये काय जान आहे, विकेट काय बनवलं आहे. एक्सपोर्ट माती केलं आहे. बहाडोले गावातल्या डोंगराळ भागातून माती मागवली आणि नंतर हे विकेट बनवलं गेलं. 6 दिवस विकेटला बनवण्यासाठी गेलं आणि त्यानंतर विकेट जी बनलाय प्रत्येक गोलंदाज प्रत्येक फलंदाज प्रेमात पडला ह्या विकेटच्या खेळपट्टीच्या. नितीन लांबलचं कसं रनअप आहे त्यांचा. ओ चेंडू टाकला इथे बाकी बघायला गुड फेड, सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. थोडीशी प्लंबिंग होते, एकच धाव बघायला मिळेल. आणि या खेळाडूचं नाव आहे ते यश नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळाला आहे. डहाणू गावातले सर्व खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. जास्तीत जास्त तुम्हाला 2-3-4 खेळाडू माशी समाजाचे पाहायला मिळतात. धनुष हा देखील माशी समाज आहे, काशीनाथ माशी हा देखील माशी समाजाचा आहे. माशी डहाणू गावात जर तुम्ही गेलात ना डहाणू साईडला तर माशी समाजाचं वर्चस्व या क्रिकेटवर तुम्ही बघायला. परसी प्रशांत माशी ह्याच गावातला खेळाडू. प्रज्योत तंबिरे एक दर्जेदार खेळाडू आपण या महाराष्ट्राच्या पटलावरती डहाणू तालुक्यातला वरोर गावातला बघतात, ज्याने संपूर्ण भारत गाजवलाय. भल्या भल्या फलंदाजाला आपल्या गोलंदाजीवर हैराण करणारा गोलंदाज, घातक गोलंदाज म्हणून ज्याची क्रिकेटच्या इतिहासामध्ये नोंद केली गेली. वीस मिनिटांमध्ये ही षटकं टाकायची आहेत 4. वेळेवर संघ येत नाही, आम्हाला 1-1 तास वाट पडतं म्हणून ही 5 षटके सामने केली गेली. जी पहिली 2 संघ असतात ना ती येत नाही, त्याच्यामुळे मग ते हे सामने डिले होतात. तर तुम्ही 10:30 आलात. बॅकफुटला गेला आहे, चेंडूला पूल केला आहे, शॉर्ट ऑन पूल आहे. हा बघा शॉर्ट ऑन पूल म्हणजे कसा कमरे आणि त्या लेवलला इथे एकच धाव बघायला मिळते. खूप चांगलं क्षेत्रक्षण तिकडे हाताळलं गेलं. भूमीत एक चांगला बॅटर आहे, भूमीत एक चांगला गोलंदाज आहे. आपण गतवर्षी तुम्ही स्पर्धा खेळली होती 8-8 षटकाच्या सामने 16 संघ फक्त होते. सरावलीची स्पर्धा अर्जुन आहे, सरावलीची स्पर्धा शेवटच्या चेंडूवर काशीनाथ माशीला पित्तंबारीने षटकार मारला आणि तो सामना तिकडे बाकी पराभव झाला. पण तुम्ही जो खेळ दाखवला होता अप्रतिम. 8-8 षटकाच्या सामने 2-4 चेंडू ते एका इनिंगला वापरले जातात. चेंडू टटवला आहे, स्कोर ऑफ द विकेट जातो. स्क्वेअर लेगच्या रिझनला इथे बाकी खेळाडू सज्ज होतो. एक धाव तो बघायला मिळतात. वाटतं थ्रो, मी म्हटलं ना किनारपट्टीवर राहणारे खाडीमध्ये खेळणारे वाडाच्या विरुद्ध प्रॅक्टिस करून थ्रो करणारे असे थ्रो तुम्हाला बघायला मिळतात.
दर्जेदार खेळ बघायला मिळतो. मोठ्या मैदानावर ना मोठं विश्लेषण तुम्हाला बघायला मिळते. म्हणून तर म्हणतात ना, हिंमत असेल ते खेळून दाखवा आणि या मैदानावर षटकार मारून दाखवा. तुम्ही बाहेर जर गेलात भिवंडी वगैरे लहान लहान मैदानं बघायला मिळतात. इकडे तुम्हाला चक्क मोठं मैदान मिळतं, परफेक्ट क्षेत्रफळ जी बाउंड्री लाईन असायला पाहिजे ॲज पर रूल इट इज प्रमाणे तशी पाहायला मिळते. नितीन 8 धावा फलकावर लागल्यात. समोर आहे प्रज्योत अंबेरे. हा खेळाडू 5 षटकं थांबणे गरजेचं आहे, कारण हा खेळाडू 5 षटकं जर थांबला तर तुम्हाला धावांची बरसात, एक चांगली नेतृत्वपूर्ण फलंदाजी, अफलातून बॅटिंग तुम्हाला बघायला मिळेल. बघा चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. सरळ चेंडू जातो कव्हरच्या पाठीमागे, 1 धाव 2 धाव, चेंडू दणदण करून निघून जातो आपला सीमा पलीकडे. यार या पार मिनिटात धावा 4. प्राऊड ऑफ यू, अभिमान असायला पाहिजे आम्हा सर्व पालघर जिल्ह्यातल्या खेळाडूंना. ऑन ड्राईव्ह किती सुंदर असायला पाहिजे. पेपर कितीही कठीण असला की मी अभ्यास करून कसा सोडवायचा हे पाहायला मिळतो. सुपरवायझर कोणताही असो, मला परीक्षण करून लिहायचं आहे, अशा पद्धतीची फलंदाजी करताना बघायला मिळतो. व्हॉट अ प्राऊडफुल मोमेंट फ्रॉम दिस क्रिकेट ग्राउंड. प्रत्येकाला अभिमान असायला पाहिजे. भारताचा नामांकित फलंदाज जो तुम्हाला बघायला मिळतो, नामांकित गोलंदाज म्हणून आलाय, पण हल्लीच्या 2-3 टुर्नामेंटपासून एक अष्टपैलू खेळाडू बघायला मिळतो. षटकं संपली 2 आणि फलका धावसंख्येला 14. एक गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना वरोड संघ. शिवाचे सैनिक करू रान आमचा हिंदुस्तान. काय बाळासाहेब ठाकरेंच्या त्या शब्दामध्ये ताकद. हिंदुस्तान आमचा आहे, हिंदुस्तान आमचा आहे. आहा, आज जरी आमच्यात नसले तरी ते ऑक्सिजन मिळते फक्त बाळासाहेबांच्या नावाने. हिंदू हृदय सम्राट, जय महाराष्ट्र म्हणताना जाऊया पुण्याच्या. आता गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय हितेश शिवाजी. हा महाराष्ट्र पोलिसांचा पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करणारा शार्दूल ठाकूर बरोबर. याचं देखील अंडर-9 मध्ये सिलेक्शन झालं असताना पण शार्दूल पुढच्या कुठे निघून गेला. हा तिकडची संधी वाया घालवला आणि बघताना बघायला मिळतात. हितेश शिवाजी महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असणारा पोलीस तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू टटवला. इथे शेतकच्या चेंडूच्या पाठीमागे इथे बागती चेंडू जातोय डीप मिडॉनच्या रिझनला. थ्रो करायमध्ये 1 धाव बघायला मिळते. गुड फिल्डिंग, गुड वर्क, गुड थ्रो. मी म्हटलं ना, कोळी समाज म्हणा, आगरी समाज म्हणा, कुणबी समाज म्हणा, ह्यांच्या हाताचे खांदे खूप मजबूत असतात आणि जबरदस्त थ्रो बघायला मिळते. धावसंख्या होते ती 15. हितेश वजा हा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तुम्ही बघितल्यात. अनेक वर्ष ज्याने लेदरमध्ये गाजवलेत. अंडर-19 असताना मुंबईची दारं देखील ज्याने ठोठावलीत. हा गोलंदाज असतो ना मित्रांनो. हे तुम्हाला कोण देत नाही. माझ्या समालोचकाला म्हणतो की आपण ते विचारायचे असतात, तयार करायचे असतात, ती माहिती घ्यायची असतात. आणि यूट्यूबमध्ये जर तुम्ही बोलतात ना, ते परिपक्व खरी असायला पाहिजे का लोक तुमचं ऐकत असतात. अप्रतिम काय क्रिकेट खेळलेत हो. आज देखील मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या नावावर आहेत. तलासरी भागात जा, संजाण भागात जा, दमण भागामध्ये जा, खूप मोठं नाव बघायला मिळेल. काशीनाथ माशीचं दुर्दैव एवढं की त्याकडे यूट्यूब नव्हतं म्हणून आम्हाला त्या क्लिप बघता आलेल्या नाही आहेत. असे मोठमोठे क्रिकेटपटू आमच्या भागातून, डहाणू तालुक्यातून दिले गेलेत. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पडण्याचा थोडासा खाली राहतोय. अनाउन्स बाउन्स असतो, कधी उडतोय, कारण थोडासा पेच कमी केला. मनगटात आणि खांदाचा उपयोग करणारा आपण हा गोलंदाज बघू शकत आहात. नवोदित आहे हो. प्रज्योत अंबेरे सोडल्यानंतर सर्व खेळ नवोदित आहेत. पण खेळत जा. जेव्हा तुम्ही खेळणार तेव्हा अनुभव मिळणार. अनुभव आला की मग बाकी तुम्ही कोणालाच ऐकणार. असा वरोड संघ पाहायला मिळेल. गुड बॉलिंग. यावेळेला खोलवर टप्पा टाकला. या गोलाचे 2 चेंडू गुडल्या स्पॉटवर होते. यावेळेला ऑफसाईड ऑफ खोलवर टप्पा. सिमी यॉर्कर म्हणजे यॉर्करच्या लेवलचा चेंडू म्हणावा लागेल. बघ कशा पद्धतीने थोडासा खोलवर टप्पा टाकला गेला. फलंदाजा ड्राईव्ह करायचं होतं. चेंडू जातो निर्धाव. आतापर्यंत वर्चस्व गाजवलं डहाणूच्या गोलंदाजांनी.
चेंडू टटवला, स्टेट ड्राईव्ह जातो, चेंडूच्या पाठीमागे खेळू पोहोचेल का, इथे बाकी झेल सुटला, एक धाव तो बघायला मिळते आणि बघता बघता दुसरी धाव देखील बघायला मिळते. नितीन आहे, हा प्रयत्न केला, हातातून झेल सुटला गेला, जीवदान मिळतो आणि हा जीवदान किती महागात पडेल हे येणारं काळ तुम्ही सांगू शकेल. कारण खरोखरच चांगली फलंदाजी करताना आतापर्यंत 2 टुर्नामेंट सतत ज्याने गाजवल्यात आपल्या गोलंदाजी आणि फलंदाज होती तो तुम्हाला प्रज्योत तंबुरे हिंदुस्थानाचा नामांकित खेळाडू आज बाकी या मैदानावर खेळताना पाहायला मिळतोय. ओ रायझिंग डिलेव्हरी याच गोलंदाजीसाठी या खेळाडू भल्या भल्या संघामध्ये करताना लेदर क्रिकेटची पर्वणी खूप चांगली नावावर केली आहे, पण पोलीस डिपार्टमेंट कामाला लागला आणि मग लेदर क्रिकेटपासून खूप लांब राहिला. एक आमचे संदेश धारणे आहेत, हे देखील चांगले बॅटर तुम्हाला बघायला मिळतात. ओ दिशाहीन गोलंदाजी, पेस टाकण्यासाठी गेले, दिशा भरकटली आणि वाईटच्या रूपात अवांतर धावांची एक धाव तुम्हाला बघायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. एकमेव फलंदाज प्रज्योत अंबिरे 11 चेंडू 11 धावावर खेळतोय. बाकीच्या कोणत्या खेळाडूकडे तेवढा सपोर्ट मिळत नाहीये, पण अजून देखील येणारे 2 षटकं बाकी आहेत. 30 40 50 धावा जर झाल्या तर निश्चितच फायटिंग स्कोर बघायला मिळेल. हो काय गोलंदाजी, गुडल्या स्पॉटवर रायझिंग डिलिव्हरी टाकायला बघायला मिळेल. खूप चांगलं षटक हाताळलं, 4 धावा दिल्या, 3 षटकं झालीत आणि फलका धावसंख्या लागली ती 18. 3 षटकं 18 धावा. आणि शुभमंगल रिसॉर्ट ढनसार दोन्ही संघ आले असतील. कर्णधाराने आमच्या आयोजकाशी संपर्क साधा जेणेकरून आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतो. तर बघा मॅचची समोर टॉस जिंकला डहाणू संघाने, क्षेत्ररक्षण स्वीकारलं, आमंत्रण केलं वरवरच्या संघाला फलंदाजी करण्यासाठी. 3 षटकं आतापर्यंत हाताळली गेली आणि 3 षटकामध्ये 18 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. अजून 2 षटकं आहेत, कारण प्रज्योत अंबिरेकर मोठे मोठे फटके खेळण्याची ताकद आहे. नवोदित संघ आहे हो, पण खरोखर तुम्ही असं जर सहभाग घेतलात ना तर बाकी मग तुम्ही बनवू शकता. कारण वरवरमध्ये चांगली प्रीमियर लीग आपल्याला बघायला मिळते. चांगलं मैदान त्यांच्या गावात देखील आहे, समुद्रकिनारी गाव लढला आणि आपल्या लढण्याप्रमाणे गाव तुम्ही बघितलं, उत्कृष्ट मैदान त्यांच्या गावात देखील आहेत. मांगेलवाडीमध्ये आपण गेलात, समुद्रकिनारी गेला की तुम्हाला मैदान बघायला मिळते. RPLच्या माध्यमातून तिकडे आम्हाला समालोचन करण्याची संधी RPLच्या कमिटीने आम्हाला उपलब्ध करून दिली, तेव्हाच आम्ही मैदान पाहिलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो नितीन. उडतोय पण तू मैदानाच्या आतमध्ये राहतोय. इथे बाकी गडी बाद आणि पुन्हा एकदा झटका बसतोय मोठा. चांगली गोलंदाज, नितीनकडे क्षमता आहे चांगली गोलंदाजी करण्याची. यापूर्वीच्या अनेक वेळा त्यांच्या आम्ही मॅचचे समालोचन केलंय. अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून त्याच्याकडे बघितलं जाते आणि हल्लीच्या काळात जर बघितलं तर निश्चितच डहाणू शहरातला हा देखील संघ तुम्हाला एक चांगला उभारताना पाहायला मिळतोय. ह्याच्याकडे क्षमता आहे बॅटिंग करण्याची. वरवर प्रीमियरमध्ये आम्ही 1-2 इनिंग जेव्हा बघितला यूट्यूबच्या माध्यमातून तेव्हा मृणाल पाटीलकडे क्षमता आहे. बघूया 40-45 धावा जरी झाल्या ना तर 2 षटकं प्रज्योत अंबिरेचे आहे, त्या षटकात देखील काही बदल होऊ शकते. कारण या मैदानावर कधी कुठे काय घडेल सांगता येत नाहीये. बघा 6 चेंडू 8 धावाची मॅच 2 चेंडू 6वर येऊन ठेपली होती. कारण शेवटचं षटक इथे ऐतिहासिक होते. कोणताही गोलंदाज असा या मातीचाच गंध असावा की लढ बाळा लढ, हे गोलंदाज तुझं आहे, लढण्याचं यायचं, लढायचं आणि काहीतरी इतिहास लिहून जायचं. जणू काही या मैदानाने आम्हाला प्रत्येकाला शिकवलंय. 3 दिवस मृदुल आपण परेशला पाहिला आणि काल देखील बघितला. निखिल अकरे या गोलंदाजाला 6 चेंडू 7 धावा अपोलो संघाला पराभूत केलं चक्क 6 धावांनी. नितीन राईट मोर्दीकडे मारा करतोय. समोर बघायला मिळतो फलंदाज यॉर्कर लेनचा चेंडू, गुड बॉलिंग, आपल्या उंच पुरा खांद्याचं परफेक्ट लाईन लेन मेंटेन करत आहे. कारण ब्रह्मगुरू आहे हो या स्पर्धेमध्ये. मोठा क्रिकेटचा पितामह काशीनाथ माशी सारखा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो, जो मुलांना मार्गदर्शन करतो, जो मुलांना शिकवतो आणि त्याचं पुरेपूर मार्गदर्शन तुम्हाला बघायला मिळतं.
काय क्लास होता त्याच्याकडे त्या गोलंदाजी. ही जी आता तुम्ही बघतात हा स्पीड आणि हे कटर हे फक्त 60% नाही 40% आहे, पण तो 100% देणारा. 6 चेंडू 3 धावा दिल्या, 6 चेंडू 6 धावा दिलेल्या नाहीत, 6 चेंडू 5 धावा दिल्यात. असा गोलंदाज तुम्ही काशीनाथ माशीला पाहिला. एमआरआयचा चेंडू काय भन्नाट गोलंदाजीने टाकलात. असंख्य विक्रम ज्याच्या नावावर लिहिले गेलेत. आणि हाच तो नितीन ज्याने संपूर्ण उमरोळीची स्पर्धा देखील गाजवली होती. भन्नाट वेगवान गोलंदाजीने अनेक नामरोम संघाला अनेक पॅकर खेळाडूंना नारोम केलं. तोच तुम्ही बघत आहात नितीन नावाचा हा गोलंदाज. शॉट आपले चेंडू भेटलाय आणि इथे चेंडू जातोय सरळ मिडविकेटच्या डोक्यावरनं 6 धावा. मला आनंद वाटेल बँगलोरमध्ये आता एक मोठी टुर्नामेंट आहे ESCL. त्या स्पर्धेमध्ये प्रज्योत तंबेरेची निवड झाली. जोरदार टाळ्या प्रज्योत तंबेरेसाठी असायला पाहिजेत. नितीनजी सॉरी माफ करा, गोलंदाजाची डहाणूचा गोलंदाज गेलाय, ESCL ला निवड झालाय. म्हणजे असे मोठमोठे खेळाडू हे तुम्हाला बघायला मिळतात. बघा नितीनचं मी म्हटलं ना येणारा काळ डहाणू शहराचं खूप मोठा आहे, फक्त तिथे मॅचेसच कमी होतात. तो आम्हाला पाठीमागे लागायला लागते भरा आणि तशा करून दीपेश आपण 2 टुर्नामेंट केल्यात. पण या काळात एक मोठी स्पर्धा बघायला मिळेल वडकूनमध्ये. ओहो हो काय क्लास झालाय, काय झालंय. असं म्हणतात ना लढणाऱ्या बाळाला आणि लढणाऱ्या सैनिकाला गरज असते ते फक्त धैर्याची, आणि ते करून दाखवलंय. का माझे भारतीय सैनिक सीमेचे रक्षण करत अकेला सबको भारी असं दाखवताना इथे पाहायला मिळतो प्रज्योत तंबेरे. वाट प्रज्योत तंबेरे प्राऊडफुल मोमेंट. काय बॅटिंग करतोय. असं होतं ना की होता जीवा म्हणून वाचला शिवा. तशा पद्धतीने मोजके मावळं घेताना शिवराया लढायचा आणि मोगल साम्राज्य नष्ट करताना पाहणारा आपण बघितलं. मर्द मराठा महाराष्ट्राच्या माझ्या राजाला, या राजाच्या प्रजेमध्ये शिवसेनेच्या भगव्या गावामध्ये आपण आज बघत आहात. दरकेबंद फलंदाज तो प्रज्योत तंबेरेची. मी म्हटलं होतं की हा फलंदाज 5 रुपये थांबून द्या. फलंदाजी बघा धावसंख्या झाली ती 31. व्हॉट अ प्राऊडफुल मोमेंट फ्रॉम प्रज्योत तंबेरे बरोबर विलेज. यॉर्कर यांचा चेंडू खोदून काढायचा होता. बॅट चेंज घेऊन चेंडू होतो फाईन लेगच्या रिझनला स्वतः यष्टीरक्षक जात आहेत. युवराज हा बाकी एक चांगला बॅटर आहे. युवराजकडे क्षमता आहे, चांगली बॅटिंग आहे. डहाणूच्या टुर्नामेंटमधून डहाणूमध्ये सातत्यपूर्ण बॅटिंग करत असताना 32 धावा फलकावर लागतात. आता बाकी कुठे सन्मानजनक स्कोर पुढे लटकता दिसतो. जर 50 झाला तर चांगले तुम्हाला बॅटल बघायला मिळेल, कारण 2 षटकं प्रज्योत तंबेरेचे आहेत. हुकमत गाजू शकतो. पण डहाणू संघाकडे 6 बॅटर आहेत. डहाणू संघाकडे 6 बॅटर आहेत. एक जबरदस्त खेळाडू तुम्हाला डहाणू गावातून बघायला मिळेल. आनंद वाटतो की जेव्हा ॲक्च्युअली माझं गाव आहे डहाणू तालुक्यात, मी लहानपण संपूर्ण बोईसरमध्ये गेलं, पण डहाणू तालुक्याचा संघ जेव्हा बघायला मिळतो आनंद वाटतंय. कारण या गावाने अनमोल रत्न आम्हाला दिलेत. पूर्वीच्या काळामध्ये NDCC डहाणू नरपण डहाणू क्रिकेट कप जो खेळायचा आपण बघायचं, दैलू भगवान हे अमोल राऊत ही सर्व खेळाडू नरपण गावची असायची. शॉट ऑफ प्लेन पूल केलाय, चेंडू जातोय मिड विकेटच्या रिझनला. तिथे बाकी खेळाडू सज्ज होते. एक धाव बघायला मिळेल. प्रज्योत तंबेरे पोचतील का. आणि इथे गुड थ्रो, पण तेवढीच चांगली रनिंग बिटवीन बघायला मिळतोय. 1 शॉट दिलाय प्रज्योतचा. 1 शॉट झालाय. प्रज्योतने 1 शॉट खेळत. गुड डिसिजन, गुड अंपायरिंग. बघा हा दर्जा, हा क्लास या पंचाच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाला. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. षटकं संपली. 4 फलका धावसंख्या लागल्या 1 शॉटच्या माध्यमातून 33. आता येणारं शेवटचं षटक कोण घेऊन येतोय आणि स्ट्राईकला असणार आहे प्रज्योत तंबेरे. बघूया कशा पद्धतीने ही तुम्हाला शेवटचं षटक हाताळताना बघायला मिळेल. तिथपर्यंत जाऊया, एक डीजेचा घेऊया सुंदर. आम्हाला खेळते, कारण तुम्ही पहिलाच सामना सुरू करताना 11:45-12 वाजवतात. मग कसं काय होणार. जर तुम्ही त्या वेळेवर आला, 9:30ला आला, टॉस झाला, 9:45 पर्यंत मॅच चालू झाली तर 6-6 षटकाचे सामने होऊ शकतात. पण तुम्ही करतच नाही आहे. आयोजकांचा दोष नाही, इथे येणाऱ्या संघांचा दोष आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकं झाली एकंदरीत बघताना तुम्ही. 5-5 षटकाचा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. अगोदरच आपण सांगितले. आता बघा युवराज नावाचा गोलंदाज हा तुम्हाला पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू फलंदाज म्हणून आपण युवराजला बघितलं. गोलंदाजी देखील चांगले ठेवून बॅटिंग. गतवर्षी झालेला निलेश मोठी चषक फेंड सरावली. 8-8 षटकाचे सामने होते. एका मॅचमध्ये 4 चेंडू वापरायचे. पहिले 2 ओव्हर मॅन्डेटरी, मग 5वा बॅटिंग पॉवर प्ले आणि रॉबिन लिंक प्रमाणे खेळवली गेली एक सुंदर स्पर्धा आमच्या म्हणजे मेजबानीस ती मिळाली. यावर्षी देखील पुन्हा बघायला मिळेल. शॉट ऑफ प्लेन पुन्हा टटवलाय. इथे होतोय सीमा पार. 6 धावा. काय दणदणीत षटकार. मी म्हटलं होतं ना की माझं कसं आहे, मी एकदा लेखन केलं ना की लक्षात राहते. अनेक लोकांना आपण खेळताना पाहिलं की त्याची स्मरणती आपण ठेवायची आहे. जेव्हा ते मैदानामध्ये जातात अनेक समालोचक येतात, सांगतो की असं तुम्ही तयार व्हा.
असं नाही की कोणी केलं म्हणून आपण पाठिंबा राहू, लोकांना आवडतील तर आपल्याला बोलवतील, नसेल तर त्यांचा मार्ग. पण असं बघा अप्रतिम अनेक इनिंग त्याच्या बघितल्यात मी, अनेक मॅचेस त्याच्या पाहिल्यात, अशा पद्धतीची बॅटिंग करतात आणि हल्ली 2 वर्षापासून तो चांगला बॅटर बनला आहे. म्हणजे आता तो फक्त गोलंदाज नाही आहे, तर भारतातला नामांकित अष्टपैलू खेळाडूमध्ये त्याचं नाव घेतलं जाईल असा टेनिस क्रिकेटचा सितारा, वरोर गावचा सुपुत्र प्रज्योत अंबिरे. पुन्हा टटवलाय, मिस टाइम झालाय, पण अंतर गाठेल का? हो हो, पुन्हा डीप लॉंगॉनच्या रिझल्टला 6 धावा. काय खेळ बघायला मिळतोय. नो बॉल दिलाय पंचानी, नो बॉल देखील दिलाय. धावसंख्या होती ती बघायला मिळते, महागडा षटक हाताळताना तुम्हाला बघायला मिळते. युवराज धावसंख्या झालाय ती 46. मी म्हटलं होतं ना 50-55 धाव तुम्हाला बघायला मिळेल. सुरुवातीला म्हटलं की प्रज्योत अंबिरेला 5 षटकं थांबायचे. 17 चेंडू आणि 36 धावावर प्रज्योत अंबिरे खेळतोय. काय जबरदस्त बॅटिंग बॉलिंग बघा. आपल्या वरोर गावामध्ये तेवढे दमदार गोलंदाज नसताना, वरोर गावामध्ये तेवढे मोठे फलंदाज नसताना हा मुलगा तयार झाला कसा, एक मोठी बाब तुम्हाला बघायला मिळते. जबरदस्त बॅटिंग आणि जबरदस्त बॉलिंग करत असताना आपण पाहत आहात ते म्हणजे प्रज्योत अंबिरे यांना. पुन्हा चेंडू टटवला, इथे बाकी आलं जाईल मिड विकेटच्या रिझनला आणि इथे झेल घेतला गेलाय. पण फ्री हिट आहे, नो डाऊट फ्री हिट आहे. फ्री हिटचा चेंडू होता. इथे बाकी 2 धाव तुम्हाला बघायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. अकेला लढो, वन मॅन शो आर्मी कसं खेळतात. कारगिलच्या युद्धामध्ये अनेक सैनिक धारातीर्थी झाले, पण 1-2 वाजवल्यावर भारतीय सैनिकांनी कारगिल युद्ध जिंकलं. तशा पद्धतीचं इथे बाकी रणांवर समोरचा फलंदाज नामवर होताना एका हाताने कसं लढायचं, कसं जिंकायचं हे एक्झाम्पल सेट करून देतोय प्रज्योत अंबिरे. खूप सुंदर रीड केलाय, चेंडू सोडून दिलाय, उगाच छेडछाड नाही केली की त्यांना माहिती आहे शेवटच्या चेंडूपर्यंत मला स्ट्राईकवर राहायचा, जेवढा धावा जमतील आणि मला जेवढं विकेटवर राहता येईल तेवढं खूप मोठ्या धावा. बघा 49 धावा, कोणी विचार केल्या नसतील की धावा होतील की नाही आहे, पण प्रज्योत अंबिरे खेळतोय 18 चेंडू आणि 38 धावावर. ओ गुड बॉलिंग. इथे बाकी चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो आणि तेवढा थोडासा अप्रतिम चेंडू गुडलॉन स्पॉटवर थोडासा बाहेर निघाला. बघा कशा पद्धतीने चेंडू टाकला गेला. काशीनाथ मॅचिंग जिंकून थोडी फ्लम्बिंग झाली, पण थर्डमॅनचा खेळाडू खूप चांगला पण यष्टीरक्षण क्षेत्ररक्षण करताना पाहिलाय. अजून देखील या षटकात 3 चेंडू बाकी, 49 धावा झाल्यात. किती होईल हे सांगू शकत नाही. 2 मोठे फटके आले तर निश्चितच 60 धावा देखील बघायला मिळतील. इथे स्ट्रेट ड्राईव्ह खेळेत 1 धाव तर बघायला मिळते. दुसरी होईल का, दुसरी पाहायची आहे. बघूया धावबाद होतात का दरम्यान. नाही, बघूया पंच काय इशारा देत आहेत. 3रा पंच घेतलाय. चला कोणी तिकडे 12वा खेळ बघायचं नाही बघा. आपण आपलं आम्ही नाही बघत हो, तो तेच काम करणार, त्यांनाच काम आहे. ते तिघं बघतील काय करतील, आपण बघायचं देखील नाहीये. आम्ही देखील बघत नाही. पंच ते सांगतात ते आम्ही तिथपर्यंत पोहोचवतोय. 50 धावा तर पूर्ण झाल्यात. दुसरी झाली ते 51 होतील, पण जबरदस्त बॅटिंग इकडे करत असताना प्रज्योत अंबिरे यांना बघतात. एकमेव बॅटर ज्याने आतापर्यंत 38 धावा आपल्या धावसंख्येत उभारताना पाहिल्यात. एक शब्द देऊन गेला की आम्हाला जर चान्स मिळाला तर आम्ही नक्कीच पुढच्या वर्षी खेळलो, पण आयोजकांनी सांगितले एक संघ येतात तुम्ही याच वर्षी या, आणि बघता बघता ते पूर्ण करताना प्रज्योत अंबिरे वरोर गावाचा संघ आपण इकडे पाहत आहात. लाख मोलाची स्पर्धा ध्रुव वैलन आयोजित, शिवसेना आयोजित ही स्पर्धा आपण बघत आहात. आमदार जिल्हा प्रमुख चषक क्रिकेटच्या इतिहासामध्ये सातपाटी गावाने पहिल्यांदा लाख मोलाची स्पर्धा भरवली गेली आणि बघता बघता लाखाच्या वर्ष विवर कालच झालेत. आज संध्याकाळच्या अजून वाढतील असं मोठं लोकांनी प्रेम केलं, भरभरून कौतुक केलं. शिर्डी औरंगाबादवरून मॅसेज टाकला गेला की सुंदर समालोचन, चांगली क्लॅरिटी, चांगली विकेट, चांगलं डीजे, सर्व काही ओके ओके असं इकडे सांगितलं गेलं. आणि ती स्पर्धा आहे ती फक्त मोठी ध्रुव वैलन सातपाटी संघाची. हिलेश भाऊ शाखा प्रमुख शिवसेना सातपाटी, राजेश चौधरी उपशाखा प्रमुख, धीरेंद्र चौधरी, योगेश तरे, अभिषेक तांडेल, उत्तम धनु, नयन माळी हे सर्व उपशाखा प्रमुख आहे. नोट आउट आहे हिरेंद्र पागधरे काय. ओके ओके, धीरेंद्र पागधरे नॉट चौधरी. जिग्नेश गरज जीत ग्राफिक्स आपण यायचं. ओहो चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो. डिंग ऑफ द रिझल्ट थोडीशी पुन्हा फ्लमिंग झाली, पुन्हा चूक झाली, पुन्हा स्ट्राईकवर प्रज्योत अंबिरे येतोय. बघा अशा वेळेस आपण प्रज्योत अंबिरेला काय करावं हे तुम्ही आम्ही समजून सांगू शकत नाही. स्ट्राईकवर ठेवा की न ठेवा. धावसंख्या होते 53 धावा, 1 शॉट. पुन्हा 2 घेण्यामध्ये प्रज्योतचा दुसरा शॉट झालाय.
प्रज्योतचा दुसरा शॉट झाला घाई गडबडीमध्ये, स्ट्राईक त्याला घ्यायचा आहे कारण तो एकमेव बॅटर असा जो धावा काढू शकतोय. चांगली धावसंख्या उभारला 53 आणि प्रज्योत खेळतोय 21 चेंडू 41 धावावर. जर बॅटिंग आवड जोरदार टाळ्या म्हणायच्या आहेत. जबरदस्त बॅटिंग करताना प्रज्योत अंबिरेला आपण बघत आहात. शेवटचा चेंडू या इनिंगचा. बघूया काय होतंय, काय घडतंय, किती मोठं टार्गेट उभं करतंय समोर डहाणू संघासमोर. आहा चेंडू टट्टवलाय, चेंडू जातोय की बघूया. 6 धावा नितीनच्या हातून झेल सुटला आणि 6 धावा दिल्यात. नोट आउट. 47 धावा करताना प्रज्योत अंबिरेसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. एकमेव बॅटर ज्याने सर्वोत्कृष्ट फलंदाजी केली. संपूर्ण किडा कसा लढवायचा, रणांगणावर षटकास्त्र कशी हाणायची आणि समोरच्या आराम कसं करायचं. आणि म्हणूनच ते हिंदुस्थानातला मोठा सितारा म्हणून त्याचं नाव घेतलं जाते. आज प्रत्येक 22 चेंडू 47 धावा. षटकार तुम्हाला बघायला मिळतात. 5-1 चौकार आणि 22 चेंडू 47 धावा. नोट आउट आला. जोरदार टाळा प्रज्योत अंबिरेसाठी असायला पाहिजे. बघा ही आहे रिस्पेक्ट, हे आहे आदर्श आणि हा आहे मोठ्या खेळाडूचा चमत्कार. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त क्लास. जिग्नेश घरत प्लीज आपल्या मंचावर, ज्यांनी सर्व ग्राफिक्स आम्हाला बनवून दिले आणि तुमच्या ग्राफिक्स एवढ्या लोकांना आवडल्यात. लोक विचार करतात की हे कोणी बनवून दिलात. या जिग्नेशजी आपण निश्चितच या मंचावरती. यस, जिग्नेश घरत मॅन फ्रॉम नवली गावाचे सुपुत्र आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्या आदर्श कलाकृतीने, त्यांच्या ग्राफिक्सने प्रत्येकाचे मोह बनले गेले. जिग्नेशजी या ना भाऊ, या आपण सुद्धा वरती या. दादा या ना, या. नाही या. असे अनेक व्यक्ती या स्पर्धेसाठी आम्हाला लाभतात. आदरणीय व्यक्तिमत्व आदरणीय जिग्नेश घरतजी यांनी आम्हाला संपूर्ण ग्राफिक्स या इथे बघितल्यात, बनवून दिल्यात. खरोखरच अविस्मरणीय काम या स्पर्धेच्या माध्यमातून होते. काय बॅटिंग बघायला मिळाली. बघा आता मी तुम्हाला दाखवतोय, सर्व बॅनर दाखवा. विनोद अमृत चौधरी यांनी देखील यासाठी आम्हाला सहकार्य केलं आहे. हे संपूर्ण बॅनर दाखवत चला ना आता आम्हाला. नंतर त्यानंतर ही आहे बघा ग्रीत ग्राफिक्स. आपण बघतच सोशल मीडियाचं पाहायला बघायला मिळते. साई दर्शन धनू ह्यांच्याकडनं तुम्हाला बघायला मिळतात. सर्व आम्हाला अप्रतिम असं सहकार्य यांनी केलं आहे. MB स्पोर्ट्स, जेवढं कौतुक करावं MB स्पोर्ट्स त्यांनी देखील मनापासून. नंतर नरेंद्र सायकल मार्ट. नंतर बघायला हे आमदार जिल्हा प्रमुख चषकाचं बॅनर 1 लाख. प्रथम पारितोषिक 50,000. दुसरं, तिसरं. नंतर हे आमदारचे हे बघा तुम्हाला कशावर बक्षिसाचं बघायला मिळते. हे चित्र अप्रतिम आयोजन. लोक प्रेमात पडलीत हो. साहित्य मंडप डेकोरेटर जब्बीर खान आणि रोहन नाना यांच्या मागे पहिल्यांदा औरंगाबादमध्ये एवढं मंडप चांगलं डेकोरेशन केलं आहे. ध्रुव सातपाटीचा तुम्हाला सिम्बॉल बघायला मिळतोय. सर्व बॅनर दाखवा ब्रेकमध्ये मला. साहित्य मंडपची ॲड बघायला मिळते. जब्बीर खान आणि हा आमचा रोहन नाना ज्याने हे संपूर्ण बॅरेक बांधले, चांगल्या पद्धतीचं मंडप डेकोरेशन केलं आहे. आमदार गावित साहेब यांचं बॅनर मिळते. मोठ्या शुभेच्छा स्पर्धा. जिल्हा प्रमुख कुंदनजी संखे साहेब यांना देखील आपण बघत आहात. खूप मोठं योगदान ह्यांचं देखील या स्पर्धेसाठी दिलं गेलं आहे. ज्योतिताई मेहर आमच्या शिवसेना उपनेत्या यांनी देखील खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी केलं आहे. राजेशबाई शहा हे देखील आमचे शिवसेनेचे उपनेते, ह्यांचे देखील खूप मोठं मोहल्ल्याचं सहकार्य प्रत्येक सांगणं. उत्तमजी घरत माजी उपनगराध्यक्ष, उत्कृष्ट क्रिकेटर पवन नवली म्हणून आपण पहिला त्यांचे मोठं योगदान. संजयभाई चौधरी शिवसेना पालघर तालुका प्रमुख यांनी देखील खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी केलं आहे. राहुल घरत एक सामाजिक कार्यकर्ता, ह्यांचं देखील खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी. चला फील्डिंगसाठी उतरा लवकर चला प्लीज. सुशील चुरी माजी कृषी सभापती, वैदेव वडर माजी पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी देखील खूप केलं. चला क्षेत्रक्ष लावा. साईराज पाटील युवासेना पालघर जिल्हा प्रमुख हे आपण बघत आहात. रोहित गावित साहेब यांना देखील, रोहित गावित शिवसेना पालघर उपतालुका प्रमुख यांच्या खूप मोठ्या शुभेच्छा स्पर्धेसाठी. विकी संख्ये यांनी देखील खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी आम्हाला दिलेत. उपतालुका प्रमुख ह्या पदावरती आहात. नितीन आगिवले महाराष्ट्र वाहतूक सेना तालुका प्रमुख यांचं देखील खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी. सुनील पाटील साहेब शिवसेना पालघर तालुका समन्वयक हे मोठं पद त्यांचं देखील खूप मोठं सहकार्य. कुमार माळी ह्यांच्याबद्दल काय म्हणावं. युवासेना पालघर विधानसभा अध्यक्ष यांचे देखील मोठं सहकार्य. हिलेशभाई चौधरी शिवसेना शाखा प्रमुख सातपाटी ह्यांचं देखील खूप मोठं सहकार्य. विनोद अमृत चौधरी ह्यांचं खूप मोठे सहकार्य आणि खूप कॉम्प्लिमेंटरी आणि खूप मोठा आशीर्वाद दिला आहे. मंदार अमृत चौधरी ह्यांचं देखील मनापासून आभार. खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी दिलं आहे. आणि ग्रीत ग्राफिक्स वॉट ऑफ मेमरीज, काय सुंदर काम केलं त्यांच्याकडनं. त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. ग्रीत ग्राफिक्स नवली गावाचे मोठं आदरणीय व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळते. आपल्या कलाकृती आणि आमचा येताना इथे तुम्हाला पाहायला मिळेल तन्वीस वजे. तुम्ही मंचावरती या. तन्वीस वजे तुम्ही देखील मंचावरती या. एक मोठा लेदरचा क्रिकेटर आपण बघत आहात. या तन्वीस वजे
बऱ्याच लोकांना माहिती नसेल की जेव्हा तो एका क्लबमधून साऊथ आफ्रिकेला खेळायला गेला आणि मॉरक्कल यांनी त्याला सांगितलं होतं यू प्लेइंग फ्रॉम साऊथ आफ्रिका, त्यांनी सांगितलं नाही मला माझ्या मुंबई. एकदा सर्व्हिससाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन आपला फलंदाजीने भुरळ पाडणारा हा युवा खेळाडू दांडेगावचा सुपुत्र तुम्हाला तन्वीसमध्ये देखील बघायला मिळतोय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे धावा विजयासाठी करायच्या आहेत त्या 59 59 धावा. चला क्षेत्रक्षण सजवायचं आहे. चला वरवर संघ क्षेत्रक्षण चालवा. 4 षटके तुम्हाला 20 मिनिट टाकायचे आहेत. युवराज स्ट्राईकला नो डाऊट सातत्यपूर्ण चांगली फलंदाजी करताना अनेक सामने आपल्या नावावर कोरलेत असं युवराज तुम्हाला बघायला मिळतोय. चला मी आदरणीय जिग्नेश गरज यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करतोय. आमचे शाखा प्रमुख हिलेश दादा या, ज्याने ग्रीड ग्राफिकच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप काही आमच्यासाठी केलं आहे. जिग्नेश गरज या हा सन्मान आमचा स्वीकारायचा. जोरदार टाळ्या आदरणीय जिग्नेश गरज साहेब, पवनसूर गावचं सुपुत्र, अप्रतिम असं कार्य त्यांनी आमच्यासाठी केलं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा सन्मान करताना आज आम्हा तमाम सातपाटीकरांना आनंद होतोय आणि असं व्यक्तिमत्व नेहमीच आमच्या या आमदार जिल्हा प्रमुख चषकासाठी. थँक्यू सो मच सर. तदनंतर मी तन्वी सुवझे यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करतो. तन्वी सुवझे या आमचा सन्मान स्वीकारायचा आहे. एका दर्जेदार खेळाडूने लेदर क्रिकेटच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेमध्ये देखील आपला डंका ज्यांनी लावला आणि अनेक मुंबईचे क्लब ज्यांनी गाजवलेत असा तुम्हाला बघायला मिळतो. बाहेरगावचा दौरा त्यांनी क्रिकेटसाठी 2 वर्षापूर्वी देखील केला आहे. त्याचा सन्मान करताना आज आम्हाला इकडे आनंद. थँक्यू सो मच तन्वीजी वझे, आमचा तुम्ही सन्मान स्वीकारलात. असंच प्रेम या स्पर्धेवरती आणि असंच प्रेम तुमच्या समाजावरती या संपूर्ण क्रिकेटवरती असून द्या. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 59 धावा विजयासाठी करायच्या आहेत त्या बाकी. हात दे ना. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो हिमांशु अंबिरे. जरा थांबा, काउंट केल्यानंतर लावा. गोलंदाज थांबायचं. हा यस. हा काय डीजेची आमची वेगवेगळी टेक्निकल तुम्हाला बघायला मिळेल. खूप सुंदर डीजे आहे. अनेक वर्ष ज्यांच्यावर आम्ही समालोचक करण्याचं भाग्य आमच्या नशिबी आलं. फुलटच चेंडू टटवलाय. पहिला चेंडू आउट ऑफ पार्क जातो. बघूया 6 धावा. खणखणीत षटकार. गतीने टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडू पडल्यानंतर डायरेक्ट बॅटीवर गेला आणि अप्रतिम षटकार. पॉवर प्ले आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला. युवराजकडे क्षमता आहे चांगली बॅटिंग करण्याची. एक सर्वात मोठा बॅटर या संघामध्ये कोण असेल तर युवराज असेल. आहे बाकीचे पण बॅटर आहेत, पण ज्याच्याकडे हुकूमत गोलंदाज गाजवण्याची आणि क्षमता आहे, मोठ्या गोलंदाज कितीतरी ताकदीचा असला तर मी त्याच्यावर 2 हात करण्याची, तो युवराज तुम्हाला बघायला मिळतोय. डहाणू शहरामध्ये राहताना आपल्या संघासाठी आज बाकी चांगलं काम करतोय. गत वर्षापासून या संघाचा चांगला परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळाला. जिथे जिथे जातात सेमीफायनल फायनल पण जाण्याचा प्रयत्न करतात. नवीन चेंडू दिला जाईल, जुना देणार नाही. जर चेंडू गेला तर पहिला चेंडू टाकून झालाय. बघा चेंडू भेटलाय का तिकडे, असेल तर मिळेल असं वाटतंय. आणि आता नवीन चेंडू द्या. नवीन चेंडू पुढे जाईल, कारण 2 षटकापर्यंत चेंडू गेला तर नवीनच दिला जाईल. 6 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार बहाल केला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. जबरदस्त मॅच तुम्हाला इकडे बघायला मिळते. 6चे चेंडू वापरले गेलेत. एक वेगळ्या धाटणीचा, वेगळ्या वजनाचा, वेगळ्या आकाराचा चेंडू आणि या चेंडूमध्ये असंख्य गोलंदाज देखील प्रेम करतात. खूप चांगले चेंडू आम्हाला बघायला मिळाला आहे जिथे गोलंदाज देखील हुकूमत गाजवता येते. चला मॅच बॉल आलाय. यस मॅच बॉल आलाय. हिमांशूच्या पहिल्या चेंडूवर खातं उघडलंय. 6 धावाने युवराजाने फुलटच चेंडूचा पुरा प्रहार केला डी स्क्वेअरच्या डोक्यावर. जिथे मिळतात 6 धावा. 59 धावा म्हणजे प्रज्योत अंबिरे. व्हॉट अ बॅटिंग. स्मरणीय इनिंग, आयुष्यात लक्षात राहणारे प्रत्येकाच्या आणि प्रत्येक यूट्यूबवर लाईव्ह बघणाऱ्या प्रेक्षकांनी त्याचं मनापासून कौतुक केलं. चांगले मेसेज येतात. ही इज अ ऑलराऊंडर नॉट बॉलर असं एक मेसेज आला आणि खरोखर तो ऑलराऊंडरच आहे. इथे चेंडू फसलाय. झेल होईल की पायाच्या चेंडूच्या पाठीमागे खेळाडू. व्हॉट अ कॅच. काय कॅच घेतलाय. पहिल्यांदा पाहिलं आय लिव्ह म्हटलं, दुसऱ्यांदा ठेवलं माझी असतो म्हटलं आणि घेऊन घेतला झेल. काय काय बघायला मिळते. ह्यालाच तर म्हणतात ना आखो आखो से देख लिया, देखते ही हंसते प्यार हो गया. आणि असा चेंडूला कॅच घेतला गेला. जबरदस्त कॅच. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग.
झेल सोपा नव्हता, पण शेवटच्या क्षणापर्यंत वन ॲटम सुटला गेला, सेकंड ॲटम लक्ष गेलं, तिसरा ॲटम पकडला. ही आम्हाला मामसाने स्टाईल शिकवली की झेल सुटला तुम्ही नाराज नको, चेंडू कुठे गेलाय लिफ्ट करा हाताने. अप्रतिम झेल. आणि हा झेल घेणारा खेळाडू होता तो तन्मय. अप्रतिम झेल घेतलाय. बघूया नवीन बॅटर गेलेत मैदानाच्या आतमध्ये. अर्जुन, ह्याच्याकडे देखील क्षमता आहे, डावखुरा फलंदाज. हेमांग नावाचा नवीन फलंदाज. ओहो, गुड बॉलिंग. काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. प्रज्योत अंबिरे सारखा राजा जर मैदानामध्ये असेल तर प्रधानापासून प्रजेपर्यंत लोकांना कशी राजेशाही गाजवायची गोलंदाजाने, हे राजेशाही थाटकडे बघायला मिळतो. वडा एक्सपिरियन्स. काय जबरदस्त क्रिकेट तुम्हाला मैदानात बघायला मिळते. असं आयोजन करून दाखवा, मी म्हणेल. आहेत बऱ्याचशा टुर्नामेंट मी केल्यात, बघायला मिळालाय. येत्या काळामध्ये तुम्हाला ऑरेंज चषक बघायला मिळेल. ऑरेंज ग्रुप आयोजित मुरबा कोंभूरच्या मैदानावरती मोठी स्पर्धा लखपतीची बघायला मिळेल. तिथे देखील असे कॅमेरे तुम्हाला पाहायला मिळतील. सरावडीचं चांगलं बघायला मिळाले मॅचेस. RPLची चांगले मॅचेस बघायला मिळाली. तारापूर प्रीमियर चांगली तुम्हाला बघायला मिळेल. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आहेत त्या तुम्हाला चांगल्या बघायला मिळतील. ओहो, चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ पेस. काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळेल. पहिल्याच चेंडूवर 6 आल्यानंतर काय कमबॅक केला या गोलंदाजाने. बघा कशापैकी चेंज केलाय. ही सर्व वळणाची भाषा जी शिकवला ना प्रज्योत अंबिरेने. जबरदस्त गोलंदाजी हाताळताना बघत आहात या गोलंदाजाला आपण. पुन्हा चेंज ऑफ पेस, पुन्हा तशा धाटणीचा कटर चेंडू बघायला मिळतो. डावखुरा फलंदाजाला पकडून ठेवलाय. काय सुंदर गोलंदाजी टाकत असताना आपण गोलंदाज बघत आहात तो हिमांशू नावाचा वरोरचा गोलंदाज. अंबिरे खानदानी क्रिकेटचा वारसा असताना बघायला मिळतो. पण आज बाकी वरोर गावचे सुपुत्र एका राजाच्या प्रजेमध्ये जिंकताना आणि कसे असावं राजाचे प्रजापती हे दाखवताना इथे हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग वर्क. पण मोठ्या धाटणीचे फलंदाज डहाणूकडे देखील आहेत, हे बोलून चालणार नाहीये. पुन्हा तेच केलंय. पुन्हा कटर, पुन्हा कटर. भूल भुलैया में खोया है पाटकर. कुठे कसं नाचवावं, कधी कोणाला फसवावं अशा पद्धतीने बघा हाच तो गोलंदाज. पहिला चेंडू 6 दिल्या आणि त्यानंतर काय कव्हर केलाय तर पहिलं षटक संपलं आणि फटकार फक्त 10 म्हणजे त्यानंतर तब्बल 5 चेंडू डॉट टाकलेत. ह्यालाच तर म्हणतात ना गोलंदाजाची हुकूमत कशी गाजवायची. माझ्यामध्ये असलेले काम, माझ्यामध्ये असलेले व्हरायटीज, गोलंदाजाची मुभा. थँक्यू सो मच सर. असंच प्रेम आमच्या स्पर्धेवरती ठेवा. जिथे जिथे व्हाल तिथे आम्हाला नवली गावाचा डंका पेटायला आनंद वाटतंय. गुड वर्क. आपल्याकडे असलेले टॅलेंट आपण लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे. पैसा सर्व मोठं नाही आहे. थँक्यू सो मच. आपण इथे आलात या स्पर्धेत. अनेक अनेक धन्यवाद. ह्या आमदार जिल्हा प्रो चषकामध्ये जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता बाकी प्रज्योत अंबिरे नावाचं वादळ तुम्हाला या मैदानावर फोफावताना बघायला मिळते. ऐतिहासिक वारसा असलेले हे मैदान, त्या मैदानाचं नाव म्हणजे श्रॉफ मैदान नावाने प्रत्येकाला परिचित असणारं सातपाटी गावातलं हे मोठं अनुभवी आणि खूप मोठं मैदान. अनेक खेळाडू या मातीशी घडलेत, अनेक खेळाडू इथे विक्रमाशी लढलेत. पण इथे खरी लढाई आज तुम्हाला बघायला मिळते ते वरोर विरुद्ध डहाणू. दोन्ही आमच्या डहाणू पट्ट्यातले संघ तुम्हाला इथे पाहायला मिळतात. ज्या हिंदुस्थानाच्या क्रिकेट इतिहासावर टेनिस क्रिकेटवर ज्या प्रज्योत अंबिरेचा दबदबा आपण पाहिलाय, पण आज इथे फलंदाजी मध्ये बघताना असंख्य करोडो लोकांच्या गळ्याचा ताईत जो आहे तो ताईत तुम्ही म्हणजेच प्रज्योत अंबिरे. काय आयोजन हो, अप्रतिम. क्लिअरिटी बघा ना काय बघायला मिळेल विश नेटवर्कची. सर्वच आमच्याकडे जे युट्यूबर आहे, मग ओम साई असून द्या, आमचं पाटील नेटवर्क असून द्या, प्रत्येक जण करतात तेव्हा ही सर्वच मंडळी इकडे तिकडे असते. बघा प्रज्योत अंबिरे 47 धावाची आकर्षक इनिंग बघितली. अरे तरार स्पीडची रनिंग तुम्हाला बघायला मिळेल. सुंदर गोलंदाजी. गतवर्षी नाईट मॅचला पवनसूत नवली संघातून ते खेळले, फायनलला पराभूत झाला, पण तिकडे देखील जी गोलंदाजी केली होती, मोठमोठ्या पॅकरला त्यांनी नावरम केलं होतं. अशा पद्धतीचा हा खेळ तुम्हाला पाहायला मिळालाय. चेंडू टटवला. इथे बाकी क्लास, फलंदाजा क्लास बघायला मिळालाय. चेंडू जातो सीमा पलीकडे. 6 धावा, खणखणीत षटकार. बॅटर आहे. बऱ्याच वेळा मला समालोचनाची संधी जेव्हा मिळते तेव्हा फलंदाज बघायला मिळतात, तेव्हा चांगली फलंदाजी केली. म्हटलं नाही डहाणूकडे 6 फलंदाज आहेत आणि प्रज्योत अंबिरेवर आक्रमण केलं. जबरदस्त शॉट तुम्हाला बघायला मिळाला. पुन्हा प्रज्योतमध्ये मार्गस्थ होतंय. फसवलाय जाळ्यामध्ये. कव्हरच्या रिझनला इथे झेल होईल का? 1 धाव तो बघायला मिळते. चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळते. खेळाडूने अभ्यास केला की चेंडू पडल्यानंतर फिरणार आहे, म्हणजे चेंडू फिरण्याच्या अगोदर त्याने ती दिशा घेतली होती. बघा ह्याला अनुभव म्हणतात. म्हणजे कुठे काय होणार, जेव्हा वादळ होण्याची चाकीत तुम्हाला सर्वात अगोदर पक्षी देतात.
प्राण्यांना खूप काही कळतं की निसर्गामध्ये काय घडणार तसं पाहायला मिळते. अफलातून टॅलेंट, व्हॉट अ वर्क. अप्रतिम मॅच तुम्हाला बघायला मिळते. येणारा काळ वरोडचा आहे. फक्त सातत्यपूर्ण तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग घेत जा. एकदा तुम्हाला तो कॉन्फिडन्स, विश्वास जाणला की तुम्ही देखील एक मोठा संघ बनू शकतायत. अर्जुन एक मोठा धाटणीचा फलंदाज म्हणून डहाणू शहरातून खेळताना आपण याला पाहिलं. आहा, क्या खेल दिया है, गुब्बारों की तरह हवा में बेच दिया है. बघता बघता अप्रतिम दुसरा षटकार आणि कोणामध्ये हिंदुस्थानातला नामांकित गोलंदाज त्याच्यावर प्रहार करत असताना जबरदस्त बॅटिंग अर्जुनकडनं बघायला मिळते. आकाशातला माशाला टिपला तशा पद्धतीने हा अर्जुन बाकी इकडे आज बाकी आपल्या डहाणू संघासाठी महत्त्वाची फलंदाजी करत असताना बघायला मिळतंय. कारण धावा जास्त आहेत, कमी नाहीत. 12च्या सरासरीने तुम्हाला धावा करायच्या आहेत. त्यामध्ये 59 धावा विजयासाठी. आता जर विचार केला दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि फलकात धावसंख्या लागली ती 20. बघा 100 रुपयामध्ये कसा षटकार खेचलाय. निश्चितच आता 2 वर्षापासून या संघाने खेळायला सुरुवात केली. गतवर्षी खेळले चांगले चांगली बांधणी करायला बघायला मिळते. एक बुजुर्ग खेळाडू आहे ज्याने अनेक मैदानं गाजवली, तो काशीनाथ माशू नावाचा खेळाडू बघायला मिळतो. त्याच्याकडे देखील फलंदाजी करण्याचा क्लास आहे. ओ तेज तरार हुकमत गाजवणारा गोलंदाज आहे. थोडासा थकला असेल ना. 47 धावा काढल्यानंतर आपण संघासाठी 59 मधल्या 58 मध्ये 47 आपण केला, तर कुठेतरी ती दमशक असते ना, ती गोलंदाजी पाहायला मिळते. बऱ्याच वेळा असं होतंय. अतिशय दर्जेदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. शॉट ऑफ रेंज चेंडू, जबरदस्त पुल शॉट बघायला मिळतो. अर्जुनच्या बॅटमधून 6 धावा, खणखणीत षटकार. यावेळेला बाकी खूप मोठं आक्रमण केलंय. एका मोठ्या नामांकित गोलंदाजावर इथे बाकी हावी होताना मी देखील कमी नाही आहे. अर्जुन नावाचा फलंदाज आपण बघ. शॉट ऑफ रेंज चेंडू पडल्यानंतर पुल केलाय आणि सरळ घेतो डिस्कोच्या डोक्यावरनं 6 धावा आणि इथे धावसंख्या होती ती 26 धावा. जबरदस्त बॅटिंग मॅन इन फॉर्म अर्जुन. 6 चेंडू आणि 20 धावा खेळतो. अर्जुनच्या बॅटमधून 3 षटकार तुम्हाला षटकार बघायला आणि या षटकामध्ये पूर्णतः सामना अर्जुननेच केला. पहिला डॉट 6 2 6 डॉट 6 म्हणजे प्रज्योतवर हल्ला चढवलाय या गोलंदाजाने. तो 2 षटकार संपले. 26 धावा, 59 धावा इथे बाकी विजयासाठी करायचे आहेत. हिमांशू अंबिरे नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. प्रज्योत अंबिरेचा भाऊ आहे. बघा प्रज्योत अंबिरेने स्वतः 1 षटका घेताना त्याला 2 षटकासाठी पाचारण केलाय. जबरदस्त गोलंदाजी करतात आपल्या काकाच्या मार्गदर्शनाने खेळताना. आता फील्ड इस्टेक्स संपला. 4-5 कॉम्बिनेशन 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्हाला बघायला मिळेल. लॉंगला बघता डीप लॉंग ऑन, मिड विकेट, डी स्क्वेअरला की 3 खेळाडू ऑन साईडला बाउंड्री लाईनवर बघायला मिळतात. नाही, जबरदस्त गोलंदाजी इथे बघायला मिळते. काय क्लास दर्जेदार. डावखिळ्यावर जणू काही ब्रह्मास्त्राचा वापर करावा अशा पद्धतीचे ऑफकट गोलंदाजी बघायला मिळते. जबरदस्त लेग कट ऑफकट सुपर गोलंदाजी हिमांशू अंबिरेकडनं बघायला मिळते. या अगोदरच्या षटकात देखील या फलंदाजाला अशाच पद्धतीने नाचवताना आपण पाहिलाय. एक रंगतदार लढत आपण इकडे बघत आहात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना आपण पाहत आहात. इथे बाकी कव्हर मध्ये खेळाडूला घेतलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला जो थोडंसं धाडलं जात आहे. पुन्हा हिमांशू नावाचा गोलंदाज तुम्हाला बघत आहात. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतात. समोर आहे तो म्हणजे पुन्हा डॉट चेंडू. जबरदस्त बॉलिंग तुम्हाला बघायला मिळते. खूप कौतुक करावं या गोलंदाजाचं. बघा कशा पद्धतीने कट बघायला मिळते. बघा चेंडू पडल्यानंतर आहा हा हा काय बोटावर मध्ये नाचवलं जाते ना, अप्रतिम. या फलंदाजाला बाकी जखडून ठेवला या गोलंदाजाने. जबरदस्त काम केलंय. हेमांग 6 चेंडू खेळले, 0 धावा. 6च्या 6 चेंडू डॉट आणि याच गोलंदाजाने टाकलेत त्यांना. चेंडू हवेमध्ये आहे की षटकार बघूया. मला वाटतं चेंडू आतमध्ये मिड विकेटचा खेळाडू तिकडे जातोय. झेल सुटला आणि 6 धावा दिल्यात.
झेल सुटलाय आणि 6 धावा दिल्यात. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये थोडासा दडपण आला होता. आतापर्यंत 7 चेंडू खेळताना इथे कुठे प्रहार झाला याच्या अगोदरच्या याच गोलंदाजाने 6 चेंडू या फलंदाज डॉट टाकलेत. मैच अभी भी बाकी है. कांटे की टक्कर ज्याला म्हणतात ना ती बघायला मिळतं. असं म्हणतात ना ईट का जवाब पत्थरों से दिया जाता है, दूध का दूध पानी का पानी असं म्हणतात ना. तो सर्व खेळ या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काय दर्जेदार क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. हिमांशू इथे बाकी शॉट जातोय, शॉट जातो डीप लॉंगच्या रिझनला. एक धाव तिकडे बघायलाच मिळते. थ्रो करेपर्यंत फक्त गुड थ्रो, एका धावेवरच फक्त समाधान बघायला मिळेल. इथे बाकी क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू आपण बघितला, मेहुल नावाचा खेळाडू आपण पाहिला ज्याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं डीप लॉंगच्या रिझनला. इकडे जर विचार केला तर 33 धावा होतात. या षटकातला शेवटचा चेंडू तुम्हाला बघायला मिळतोय. आता 14 चेंडू आणि 26 धावा. कंपल्सरी चेस या नियमाने इकडे खेळावा लागतो. 14 चेंडू आणि 34 धावा. चला विशाल चौधरी या आपण देखील मंचावरती यायचे आहे. आदरणीय विशाल चौधरी साहेब कृपया आपण मंचावरती या. यानंतर बाकी दांडी बी आणि शुभमंगल रिसॉर्ट धनसारा सामना होईल. चेंडू टटवला जातो मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी खेळाडू सजी एक धाव बघायला मिळते. थ्रो येईल का हा प्रश्नचिन्ह निर्माण आहे. खराब थ्रो, दोन्ही एकाच हँडला उभे होते. थ्रो करू शकले नाही. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण झालं. इथे मिस फिल्डिंग, 6 धावा झाल्या. झेल सुटला. इथे बाकी गचाळ क्षेत्ररक्षण. धावसंख्या 2 ने वाढून 35 होते. आता बाकी 13 चेंडू 24 धावा. आणि खऱ्या अर्थाने या मैदानामध्ये सामना कधी टाईट होतो, 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये. आजपर्यंत अनेक सामने आपण बघितले. 6 चेंडू 7 धावा झाल्या, 12-12 झालेल्या नाही आहेत. अशा मोठ्या मॅच बघताना आपण बघितला नाही. तिथेच याच दिवसाची सांगता होते. पण इथे बघूया आता बाकी 13 चेंडू आणि 24 हवेत. ओ हो गुड बॉलिंग. इथे बाकी अर्जुन नावाच्या फलंदाजाला रोखलं जात आहे. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये घडतंय. आता बाकी तुम्हाला बघायचं मॅच मध्ये पुढे काय होतंय. 3 षटकं संपली. 3 षटकांत धावसंख्या झाली ती 35. आता तुम्हाला 12 चेंडू आणि 24 धावा विजयासाठी करायच्या आहेत. यानंतर बाकी तयार राहायच्या दोन्ही संघ. एका साईडला दांडी बी आणि एका साईडला शुभमंगल रिसॉर्ट धनसार. या स्पर्धेसाठी केलाय. आणि विंध्य म्हटलं की शाहिरी बाणा. वरळमध्ये शाहिरी विंध्य घराणा होता. तो घराण्यातला हा प्रणय विंध्य नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. अनेक पोवाडे ज्यांनी गायलेत हो, तो घराणा तुम्हाला बघायला मिळतो. छत्रपतीचे पोवाडे ह्यांच्या भाषेतून, यांच्या काकांतून, यांच्या आजोबातून अनेक महाराष्ट्र दळवळ करणारे आपण पोवाडे पाहिलेत. तो विंध्य घराणा बघायला मिळतो. विंध्य घराण्यातला हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तन्मय विंध्य. मॅचची समरी बघितली. 12 चेंडू 24 धावा. आणि हेच जो 12 चेंडू असतात ना, इथेच बाकी लोकांना बघतात आणि हेच आम्हाला व्ह्यूअर्स देतात. कारण इथे लोक जास्तीत जास्त तुम्हाला रीड करतात, पाहतात. फुलटच चेंडू टटवलाय. इथे बघू झेल होतो की षटकार पाहायला मिळतोय. झेल सुटलाय, झेल सुटलाय. खराब क्षेत्ररक्षण वरोरच्या संघाचं. याहीपेक्षा गोलंदाज काय करणार हो. पण कूल डाऊन असं म्हटलं जात आहेत. आता पण 2 झेल सुटले, 1 झेल सुटला, 6 धावा गेला. दुसरा आता इथे 1 झेल सुटला, 1च धाव गेली. आता बाकी अर्जुन नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. इथून 11 चेंडू आणि 23 धावा ह्या बाकी डहाणू संघाला विजयासाठी कराव्या लागतील.
चला, सिद्धिविनायक फायनान्स म्हणजे स्वामी समर्थ एंटरप्राइजेस शुभमंगल रिसॉर्ट असं त्यांचं नामांकन आहे. तोच संघ तुम्हाला बघायला मिळेल. त्यांच्या विरुद्ध सातपाटी दांडी बी हा संघ बघायला मिळेल. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करू, कारण काय माहिती आहे का, मॅच खूप टाईट चाललाय. दांडी बी आहे ते, दांडी बी आणि हा आपण बघितलेत. पुन्हा एकदा जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. असं म्हणतात ना, सेकंदाचे थाट नसताना काटा हालताना तासाभोवती जाताना दिवस घडताना जे तुम्ही पाहता ते तुम्हाला बघायला मिळते. आणि फक्त कुठे घडतंय तर आमदार जिल्हा प्रमुख शतक श्रॉफ मैदानावर सातपाटी गावामध्ये भव्य दिव्य लाख मोलाची स्पर्धा. ओ चांगला चेंडू खोलवरचा, जबरदस्त कमबॅक केलाय. शिंदेशाही बाणा जसं आपण पाहतो तसा विंदे घराण्याचा दाणा इथे बघताना. आणि आज आपला कलात्मक क्रिकेटचं पेशकश करताना प्रज्योत अंबिरेच्या मार्गदर्शनाखाली, प्रज्योत अंबिरे थोडा चांगला, पण मी कौतुक करेन अर्जुनचं, ज्यापर्यंत प्रज्योत अंबिरेच्या एका षटकात 20 धावा घेतल्या. कारण त्या फलंदाचं कौतुक भल्या मोठ्या गोलंदाजासमोर करताना इथे मॅचचं सिच्युएशन आहे ते आता बाकी तुम्हाला बघायला मिळते. 9 चेंडू 23 धावा. मी म्हटलं ना की शेवटचे 12 चेंडूच या मैदानावर घातक असतात सेकंड इनिंगला, ज्याने आतापर्यंत 3 दिवसाचा इतिहास दिला आहे ते गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. पुनश्च ओहो, फुल टच चेंडू फ्लो केलाय, सरळ जातो मिड विकेटच्या डोक्यावर, 6 धावा. बिग 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 ब्लो, सिक्सकार. हा बाकी अर्जुन डहाणूकडून एकदा वरोर संघाशी लढताना इथे पाहायला मिळतो. काय क्रिकेटच्या इतिहासावर लिहिलं जात आहे. महाभारत रामायणाचं साक्षात दर्शन या महाभूतपूर्तात बघायला मिळते. आणि सातपाटे गावामध्ये रंगलेली ही लाख मोलाची स्पर्धा. ओको, काय बघायला मिळतंय. ना इथे ना तिथे बरसात होते षटकाराची. आजच्या दिवसात आपण पाहतात तिथे काय सुंदर षटकार बघायला मिळतो. तब्बल 4 षटकार, आतापर्यंत 5 षटकार मारलेत आणि धावसंख्या होती ती 48 धावा. मला तर म्हणते ना आता गीत तुम्ही हे देखील घ्या डहाणू गावाला. जबरदस्त नौका संघ आहे, बरोबर जास्त अनुभव नाही आहे, पण ज्या पद्धतीने तो लढतात त्याचे कौतुक करायला पाहिजे. इथून मॅचचं सिच्युएशन काय आता. 7 चेंडू 11 धावा. मॅच बेबी दुरे. इथे शेवटचं षटक खूप घातक असते या मैदानावर. आतापर्यंत शेवटच्या दिवसात शेवटच्या इनिंगचा शेवटच्या घातक आहे. पुन्हा शोधा तन्मय. ओ बाल बाल बच गए. इथे बघूया. चला, पंचाने डेअर्स घेतला. थर्ड अंपायर या आहेत आमच्या तिकडे, बाकी कोणी बघू नका, ते बघतील त्यांचं काम. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये वरोर विरुद्ध आपण बघत आहात. एक असं डहाणू संघ पाहायला मिळतोय. डहाणूचा संघ तो म्हणजे निश्चितच सारांश 11 डहाणू. यानंतर बाकी दांडी बी तुम्हाला बघायला मिळेल. एका साईडला संघ तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे सिद्धिविनायक फायनान्स, समर्थ एंटरप्राइजेस, शुभमंगल रिसॉर्ट असा कॉम्बिनेशन असा संघ तुम्हाला बघायला मिळेल. DRS घेतलाय. पंच आमचे बघतात, आपल्याला घोषित करतील काय आहे ते. खूप चांगली क्लिअरिटी, ब्युटिफुल वर्क इन विश नेटवर्क, ज्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं इथे पाहायला मिळते. हिलेश भाऊ, मला वाटते घरदार सोडून तुम्ही असताना 3 महिन्यापासून झोप नसताना, पण जे तुम्ही झोप सोडून हे आज जे केलं आहे हे नंदन दाखवतायत. अप्रतिम अप्रतिम सुंदर आयोजन. अनेक अनेक आम्हाला मेसेज येतात. खरोखर सुंदर आयोजन, देखणं रुबाबदार सोहळा. दिस इज अ फेअर डिलेवरी. बॉल खाली ड्रिफ्ट झालाय, इथून दिसतंय. अप्रतिम नेटवर्क, सुंदर वर्क, चांगली पंचगिरी बघा. आता मॅच तुम्हाला बघायला मिळते. 6 चेंडू 11 धावा. आणि या काढायच्याच आहेत डहाणू संघाला. कंपल्सरी चेस या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल. 5 कॅमेऱ्याने असलेली पालघर तालुक्यातली, पालघर भागातली ही लाख मोलाची मोठी स्पर्धा पहिल्यांदा आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त आयोजन, सुंदर विकेट, तेवढंच चांगला DJ, चांगले समालोचन आमच्याबरोबर साथीला आले. पहिल्या 2 दिवस आम्हाला प्रमोदजी शेटकर बघायला मिळाले, 1 दिवस मनीजी पाटील बघायला मिळाले. आणि आजच्या दिवसात माझ्याबरोबर कालपासून 3 दिवस धनसार गावचा सुपुत्र उत्कृष्ट पाटील हा आमच्या समेत पाहायला मिळतोय. 6 मृणाल पाटील नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 6 चेंडू आणि 11 धावा. गडी बाद. पण तिथे तुम्ही डिसिजन आम्हाला तुम्ही खुडा
हा चेंडू 9 धावा. काय रंग तर कालच्या सत्रातला डहाणू विरुद्ध अपोलो चिंचणी 6 चेंडू 7 धावा असताना एकच धाव दिली त्या गोलंदाजाने. निखिल आरेकर हा नावाचा गोलंदाज तुम्ही काल पाहिला. एकच धाव दिल्याने सामना विजयी झाला होता 6 धावाने. 6 चेंडू 7 धावा असताना फिरलाय. नंतर 12 चेंडू 12 धावा. धकधकती आग, भूम भूम बुमराची शान. पी परेश नावाचा यॉर्करचा गोलंदाज, नवापूरचा तो गोलंदाज आपण बघितला. 12 चेंडू 12 धावा डिफेंड केला गेला. शेवटचा शतक खूप घातक असतो या मैदानावरती. गुड बॉलिंग. यॉर्करचा चेंडू इथे बाकी बघायला मिळतंय. धक 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 असं पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडू प्रत्येक वेगळ्या धाटणीचा. इथे ब्लॉक हॉल चेंडू टाकला गेला, शफल झालं, पकडला गेलाय. आणि आता बाकी तुम्हाला पाहिजे 5 चेंडू 9 धावा. अर्जुन नावाचा गुड बॅटर ज्याने आतापर्यंत 5 षटकार मारले तो फलंदाज तुम्हाला समोर बघायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग करताना आपल्या संघासाठी एका सँटरी लढत असताना 5 चेंडू आणि 9 धावाची आवश्यकता. काय मॅच बघायला मिळालाय. अप्रतिम सामना दर्शकाच्या नजरेसमोर येताना. चेंडू टटवला. इथे झेल होईल का. आणि इथे कडी बाद. मी म्हटलं की शेवटचं शतक खूप काही लिहिलं जाते. या मैदानाच्या मातीमध्ये ताकद आहे. लढ लढ लढ, मी तुझ्यासाठी आहे. गोलंदाज म्हणून तुला पुढे नेणार आणि या मैदानावरती नाव तुझंच होणार असं माती जेव्हा सांगते तेव्हा प्रत्येक गोलंदाज बाकी मोठी गोलंदाजी करताना बघायला मिळतात. फलंदाज, नामांकित गोलंदाज मौजाने काम केलं. अनेक विक्रम त्याच्या नावावर नोंदले गेलेत. हल्ली पोलीस दलामध्ये, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. जाऊया मॅचची समरी तुम्हाला पाहिजे. 4 चेंडू 9 धावा या काढायच्या आहेत. अर्जुन सारखा मोठा बलाढ्य फलंदाज ज्याने 34 धावा आपल्या काढल्या. 34 धावामध्ये 5 षटकार आपण त्याच्या बॅटरीतून पाहिलेत. आपण बघत आहात. गली बघायला मिळते, पॉईंट बघायला मिळते, शॉर्ट कव्हर बघायला मिळते, डीप लॉंग ऑफ बघायला मिळते, लॉंग ऑन बघायला मिळते, मिड विकेट बघायला मिळते. ओहो, चांगला बैठकी शॉट होता. डीप लॉंग ऑफच्या रिझनला 1 धाव बघायला मिळते. चांगला थ्रो. इथे धावबाद होईल का. आणि इथे कडी बाद. इथे कडी बाद झालेत. हितेश म्हणजे बाद झालेत. क्रॉस झाले ना, ते चांगला डिसिजन दिला. गुड अंपायरिंग. इथे मॅचला कलाटणी मिळेल का. अजून देखील 9 धावा काढायच्या. 3 चेंडू बाकी आहेत. जबरदस्त 8 पाहिजे. 3 चेंडू 8 धावा काढायच्या. जबरदस्त मॅच बघायला मिळते. असं म्हणतात ना, एखादी घटना लिहिली माझ्या डॉक्टर आंबेडकरांनी. लढवया वृत्तीने गड जिंकायचे माझ्या शिवरायांनी आणि प्रत्येक सामना नावावर करायचं माझ्या गोलंदाजाने. कारण आजपर्यंत या स्पर्धेमध्ये आतापर्यंत प्रत्येक वेळेस दबदबा कोणाचा राहिलाय, तो गोलंदाजाचा राहिलाय. अविस्मरणीय स्पर्धा ही आमच्या समालोचकाच्या मनात देखील राहील की प्रत्येक सामना कोणी गाजवलाय, तो गोलंदाजाने. यस, पहिली बॅटिंग केली निश्चितच प्रज्योत तांबेरेंनी 47 धाव नोट आउट काढल्यात. पण इथे मॅच होती कुठे आणि मॅच आलाय कुठे. घडलंय बिघडलंय आयुष्यामध्ये, पण क्षणाक्षणाला जसे माणसाचे जे आयुष्य बदलते, क्षणापुढे काय होईल ते सांगता येत नाहीये. असं ह्या मॅचमध्ये कुठे कलाटणी घ्यायला सांगता येत नाही. आशुतोष व्यवहारे, ह्याच्यापर्यंत तुम्ही अनेक स्पर्धा गाजवल्यात, अनेक स्पर्धा कव्हरेज केल्यात, पण अशा गोलंदाजी गाजवणारी एकमेव स्पर्धा ही आपल्याला बघायला मिळते आमदार जिल्हा प्रमुख चषक. 3 चेंडू 8 धावा. काय मॅच बघायला मिळते. न्यू बॅटर आहे तो म्हणजे हिमेश आहे स्ट्राईकला, ज्याने आतापर्यंत 9 चेंडू करून 8 धावा काढल्यात. 3 चेंडू आणि 8 धावाची अनक्ष. प्रेक्षकचा मॅच आवडले, जोरदार टाळ्या मारायच्या. अतिशय सुंदर मॅच तुम्हाला बघायला मिळते. चला घाई करा प्लीज. रोड संघ डिले करू नका. नियम सर्वांना सारखेच आहेत. 3 चेंडू 8 धावा. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. चेंडू टटवला आणि इथे झेल बाद. जबरदस्त झेल घेतला शॉर्ट मिड ऑफच्या रिझनला. मी म्हटलं ना की शेवटच्या कलाटणी देताना शेवटच्या षटकामध्ये मनोधैर्य आपोआप गोलंदाजात होते, कारण त्यांनी अगोदरच्या मॅचेस पाहिल्यात. पहिल्या दिवसाची पाहिलाय, दुसऱ्या दिवसाची पाहिलाय, तिसऱ्या दिवसाची पाहिलाय. कालच्या दिवसात बघितलं कमाल पाहिली डहाणूच्या गोलंदाजाकडनं. त्या अगोदर परेशची गोलंदाज आणि हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. सुंदर गोलंदाज. आता बाकी 2 चेंडू आणि 8 धावा. एकटा अर्जुनाने बाकी लढाई दाखवली, पण अर्जुनाला लढता लढता जेव्हा अर्जुन आउट झाला आणि त्यानंतर बाकी मोठी जबाबदारी. आता बाकी फलंदाज जातात. ते राज नावाचा फलंदाज. नावा पडणारा राजेशाही काम करेल का. 2 चेंडू 8 धावा करून आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. आणि कंपल्सरी चेस आहे, म्हणजे हा धावा 8 काढायला लागतील. काय जबरदस्त बॉलिंग केला इकडे.
अप्रतिम. हिमांशूचं मी कौतुक करेन, त्याने सुंदर स्पेल टाकला. त्यानंतर निश्चितच मी कौतुक करेन त्यामुळे तन्मयचं. आणि त्यानंतर आता मृणाल नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. समोरी बघा, आता तुम्हाला 8 धावा हवा आहेत. उरलेत चेंडू 2. हॅट्रिक विकेट गेला. 3 चेंडू 3 विकेट तुम्हाला बघायला मिळाले. हॅट्रिक नाही पण 3 विकेट गेले. एक रनआउट होत. त्यामध्ये 2 चेंडू 8 धावा. राज नावाचा डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. गोलंदाज पाहायला मिळतोय तो मृणाल नावाचा गोलंदाज. आतापर्यंत सुपर टेक्निकली गोलंदाजी केलाय. फुलटा चेंडू, इथे चेंडू निघून जाईल का? इथे क्षेत्ररक्षण खराब होते. एक धाव तो बघायलाच मिळाली. दुसरी धाव देखील पूर्ण होते. आता पंजाब पाहिजे म्हणजे षटकारच मारावं लागेल. चौक्याने सामना लेवल होईल आणि मग आपण प्रथम बॅटिंग करण्यास सांगायला विजेता जोकडे कंपल्सरी आहे. म्हणजे शेवटचा चेंडू 6च पाहिजेत. बघूया काय होते. आणि समोर फलंदाज तुमच्या समोर आहे तो नितीन नावाचा फलंदाज. नितीनकडे क्षमता आहे बॅटिंग करण्याची. नितीनकडे क्लास आहे आपला भातातले फटके दाखवण्याची. आणि आज नितीनला हिरो होण्याचा, संघासाठी मी का उपयुक्त आहे हे दाखवण्याची संधी आलाय. पण मॅच होती कुठे, आणली कुठे. 1 चेंडू 5 धावा. पण 5 चौकाराने चालणार नाही. या कंपल्सरी चेस नियमाने तुम्हाला अंतर पूर्ण पार करायचे आहे. म्हणजे 6 धावा तुम्हाला बघायला मिळतील. बघूया घडते काय, होते काय. शेवटचा चेंडू प्रज्योत तंबीरे काहीतरी सांगतात. थोडीशी बदल करत असताना क्षेत्ररक्षणाची बघा. डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, मिड विकेट बघायला मिळते. डीप स्क्वेअर लेग आणि यावेळेला डीप फाईन लेग ठेवलाय. म्हणजे 4 खेळाडू सर्कलच्या बाहेर लावलेत. 1 खेळाडू सर्कलच्या ऑफ साइड ठेवलाय आणि बाकी ऑफ साइड. परफेक्ट रूल्स नेगोशिएट पण क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. शेवटचा चेंडू जोरदार टाळ्या झाला पाहिजे. काय मॅच बघायला मिळालाय. ओहो, काय हवंय अजून मैदानाच्या आतमध्ये. लढाई कसा चढायचं. ओहो, चेंडू टटवलाय. झेल की षटकार होतो पाहायचं. झेल जरी सुटलाय पण इथे बाकी चेंडू निघून जाईल का. धावून 5 काढली तर जिंकू शकतायत. धावून 4 काढल्यात. सामना बरोबरीत झालाय आणि इथे विजयी होतोय तो बाकी वरोडचा संघ. प्रेक्षक टाळ्या व्हायला पाहिजे. जोरदार सामना बघायला मिळाला. जास्त उत्साहित होऊन चालत नाहीये. इथे बघायला मिळालं कदाचित 5 धावा झाल्याचा सामना विजय होऊ शकला असतात. आणि अशा पद्धतीने एक चांगली लढवय्या वृत्तीची आठवणीमध्ये स्मरणात राहणारी मॅच तुम्हाला बघायला मिळालाय. जबरदस्त मॅच. या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच कोण असेल? नो डाऊट प्रज्योत तंबीरेच असणार आहे. की गोलंदाज द्यायचं प्रज्योत तंबीरे, नो डाऊट. चला आपण सामनावीर पुरस्कार देणार आहोत. अतिशय अविस्मरणीय मॅच प्रत्येकाच्या लक्षामध्ये राहील. डहाणू विरुद्ध वरोर अशी होताना मॅच आपल्याला बघायला मिळाली. ज्याने उत्कृष्ट खेळाने प्रत्येकाची मनं जिंकली. प्रज्योत तंबीरेची गोलंदाजी चालली नाही आहे पण त्याच्या हिमांशू नावाच्या गोलंदाजाने शेवटचं षटक हाताळताना अप्रतिम गोलंदाजी केली. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट प्रज्योत तंबीरेच असणार आहे. मॅन ऑफ द मॅच पण द्यायचं आपल्याला. अवधूत या ना आपला टी शर्ट. चला आदरणीय